भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग आणि स्मृती इराणींचा समावेश आहे। एकूण 7 राज्यातल्या 195 उमेदवारांच्या यादीत कुणाकुणाचा समावेश आहे, कुणाचं तिकीट कापण्यात आलंय, पाहूया एक रिपोर्ट। भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 34 केंद्रीय मंत्री, 3 माजी मुख्यमंत्री, 1 लोकसभा अध्यक्ष आणि 28 महिलांचा समावेश आहे। भाजपच्या पहिल्या यादीत 50 पेक्षा कमी वय असलेले 47 उमेदवार आहेत। अनुसूचित जातीच्या 27 तर अनुसूचित जमातीच्या 18 जणांना या यादीमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे। पहिल्या यादीत भाजपने 57 ओबीसी उमेदवारांचीही घोषणा केली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही समावेश आहे। नरेंद्र मोदी वाराणसी, अमित शहा गांधीनगर, राजनाथ सिंग लखनऊ, स्मृती इराणी अमेठी, शिवराज सिंग चौहान विदिशा, सर्बानंद सोनोवाल दिब्रुगढ़, ज्योतिरादित्य शिंदे गुना, हेमा मालिनी मथुरा, किरेन रिजिजू अरुणाचल पश्चिम, साध्वी निरंजन ज्योति फतेहपुर, मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्ली, विप्लव कुमार देव त्रिपुरा वेस्ट, अनिल एंटनी पथानामथिट्टा, राजीव चंद्रशेखर तिरुवनंतपुरम, दुष्यंत सिंग झालावाड़, ओम बिरला कोटा। पहिल्या यादीत या नावांचा समावेश आहे, पण महाराष्ट्रातल्या एका चेहऱ्याचाही भाजपच्या पहिल्या यादीत समावेश आहे। महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग हे उत्तर प्रदेशच्या जौनपुर मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढतील। मी एकच सांगितलं होता, एक विश्वास आप मेरे ऊपर करिए, अगला विश्वास मैं जीत करके रहूंगा और मैं रात्री दिवस संघटनचे काम करायचं। मी कधी विचारच केलं नाही मला काय मिळणार काय नाही मिळणार, कुठे जाऊन ऍप्लिकेशन काहीच केलं नाही। पण पक्षाने ठरवलं आणि पक्षाने माझ्या कामाची पावती दिली। म्हणजे पक्षाचा आमच्याकडे शब्द नाही, कुठल्या शब्दामध्ये आम्ही साधवा देऊ। कृपाशंकर सिंग हे उत्तर प्रदेशातल्या जौनपूरचे आहेत। जौनपूर मधल्या राजपूत कुटुंबात त्यांचा जन्म झालाय। 2004 मध्ये ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री होते। मुंबईतल्या कलिना मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत। त्यांनी मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलंय। 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला। 7 जुलै 2021 ला त्यांनी भाजपात प्रवेश केला। 2008 मध्ये कृपाशंकर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते। 300 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी त्यांची चौकशीही करण्यात आली होती। भाजपने दिल्लीमध्येही मोठा खांदेपालट केलाय। काही प्रमुख नेत्यांचं तिकीट कापण्यात आलंय। चांदणी चौक मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन सिंग यांच्याऐवजी प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले। नवी दिल्ली मतदारसंघामधून मीनाक्षी लेखींचं तिकीट कापण्यात आलंय। त्यांच्या जागी सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना तिकीट देण्यात आले। संसदेमध्ये मुस्लिम खासदाराबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणारे रमेश बिधुड़ी यांचंही तिकीट कापण्यात आले। त्यांच्या जागी रामबीर सिंग बिधुड़ी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पहिल्या यादीमध्ये उत्तर प्रदेश मधल्या 51, पश्चिम बंगाल मधल्या 20, मध्य प्रदेश मधल्या 24, गुजरात मधल्या 15, राजस्थान मधल्या 15, कर्नाटक मधल्या 12 तर आसाम मधल्या 11 जागांची घोषणा करण्यात आली आहे। आता प्रतीक्षा आहे ती महाराष्ट्रातल्या जागांवर भाजप कोणते उमेदवार देणार याची। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।